नमस्कार मंडळी, मी दीप्ती तुमच्या सर्वांचे एक्सप्लोर दीप्तीच्या आजच्या नव्या कोरा ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते। या आधीच्या ब्लॉग मध्ये आपण ठाणे ते नाशिक असा वंदे भारतचा प्रवास बघितला होता। तर आजच्या भागात मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचा। नाशिक पासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर वसलेले त्र्यंबकेश्वर शिव मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे। ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य सानिध्यात उभं असलेलं हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर स्थापत्यशास्त्राच्या अप्रतिम कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे। इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा हे मंदिर वेगळं आहे। इथले शिवलिंग आणि याचा इतिहास आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी आपण दर्शन घेऊया। आज सोमवार होता म्हणून आम्ही विचार केला की 200 रुपयाचं देणगी दर्शन मधून म्हणजेच VIP लाईन मधून दर्शन घेऊया। पण मला माहिती नव्हतं की बाकी लोकांचा पण हाच प्लॅन असेल। मगापासून 2 तास झाले आम्ही अजून VIP लाईनीतच आहोत आणि गर्दी भरपूर आहे। माहित नाही कधीपर्यंत दर्शन होईल, कारण आम्हाला रिटर्नही जायचंय, त्याच्यामुळे आम्ही VIP दर्शन चूज केलेलं। वाटत नाही आता लवकर दर्शन होईल म्हणून। मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच दर्शन होते काळ्या पाषाणात बांधलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सुवर्ण कलशाचे, तसेच त्यावर झळकत असलेल्या त्रिशूल आणि पंचधातूंच्या शिवध्वजाचे। वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम, दगडात कोरलेल्या देवदेवतांच्या यक्षगंधर्वांच्या मूर्ती, काळ्या पाषाणाचे खांब, विशाल घुमट, दगडी कमानी यांनी नटलेले हे मंदिर हे मांडवती शैलीतील आहे। भारत सरकारने 1941 मध्ये हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले। त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे। त्र्यंबक म्हणजे ज्यास 3 नेत्र आहेत ते म्हणजे शंकर। त्र्यंबकेश्वर इथले शिवपिंडाच्या मध्ये अंगठाच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यामध्ये त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत। या शिवलिंगातून गोदावरी नदीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो। या स्वरूपाचे जगात हे एकमेव शिवलिंग आहे। मंदिराच्या भोवती दगडी तटबंदी असून 4 दिशेला 4 दरवाजे आहेत। मंदिराची रचना नंदी मंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे। मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर आणि दक्षिण दिशेलाही प्रवेशद्वार आहे। आणखी या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते। स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षापासून चालू आहे। ही 12 ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते। त्र्यंबकेश्वरला केवळ एक शिवतीर्थ मानलं जातं, तर येथे गोदावरी नदीचा उगम असल्याने हा संपूर्ण परिसर अत्यंत पवित्र मानला जातो। पौराणिक संदर्भानुसार ब्रह्मदेवाने इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले। याच पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता। गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले। गौतम ऋषींच्या विनवणीवरून महादेवांनी आपल्या जटेतील गंगा येथून प्रवाहित केली व त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले। तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले। ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभला दर्शवतो। सद्यस्थितीतील हे भव्य मंदिर पेशवे बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे यांनी बेसाल्ट पाषाणात इसवी सन 1755 व 1786 मध्ये बांधले आहे।
तर मंडळी दर्शन खूप छान झालं, मनाला एक वेगळी शांतता मिळाली. आयुष्यात कधी कधी असे इम्प्रॉम प्लॅन करणे खूप गरजेचं असतं, कारण तेच आपल्या कायम आठवणीत राहणारे अनुभव देतो. तर आता वेळ झाली आहे आमच्या परतीच्या प्रवासाची. तर त्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेरच गाड्या असतात ज्या आपल्याला कसारा स्टेशनला सोडतात आणि त्या काहीतरी 250 पर पर्सन घेतात. तर त्याने आम्ही कसारा स्टेशन पर्यंत जात आहोत आणि मग तिथून आपली नॉर्मल मुंबई लोकल पकडणार आहोत. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटलाय कमेंट्स मधून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.